त्याकडे लक्ष नव्हतं. पण माझ्या गावातल्या 2 गाड्या आणि त्या 2 गाड्यामध्ये माझ्या घरचेच माणसं उपस्थित होते. घटना अशी झाली की जिथून माझ्या भावाला गाडीत घेतलं पोलीसच्या, तिथून ती गाडी चिंचोली माळीला आली. चिंचोली माळीच्या पुढं चिंचोली फाट्याला आली आणि तिथून इकडे केज पोलीस स्टेशनला किंवा हॉस्पिटलला येण्याच्या ऐवजी ती गाडी कळंबच्या दिशेने निघाली. पण सतर्कता एवढी बाळगली ह्यांनी की ही गाडी इकडे कुठं चालली गावातल्या लोकांनी. मग ती गाडी त्यांच्या लक्षात आलं मसाजोगच्या गाड्या आपल्या पाठीमागे, मग ती गाडी टर्न होऊन मग केजला आली. तर याच्यामधून अशी माहिती समोर आलेली आहे की एक महिला हे सगळे गुंड तयार करत होते. ह्यांच्याकडे पैसा भरपूर होता, 50,000 1,00,000 देऊन फक्त त्या महिलेला अशी तयारी करून ठेवायची की यांनी माझा विनयभंग केलेला आहे, म्हणूनच कुणीतरी आमच्या घरच्यांनी ह्याला मारलेला आहे. म्हणजे तो माणूस जीवाची बी घ्यायची तयारी आणि गावातून समाजातून कायमचं उठवायची बी तयारी, ह्या गुंडांकडे सगळे प्लॅन असायचे. आणि त्या प्लॅनमधलाच हा एक प्लॅन होता. तो त्याच वेळेस व्यक्त म्हणजे माहीत झालेला होता. त्याची माहिती तुमच्यापर्यंत आली नाही, तर ही माहिती अशी आहे. आता काय तुमची मागणी असणार आहे या सगळ्या प्रकरणात? आम्ही रिइन्व्हेस्टिगेशन करणार आहोत पहिल्या 8 दिवसाच्या तपासातलं. SP ऑफिसकडे अर्ज देणार आहोत आणि सगळी प्रॉपर माहिती त्या 8 दिवसातली आम्ही आमच्याकडे घेणार आहोत. आणि CIDला काय माहिती दिली आणि आम्हाला काय माहिती दिली ही बघणार आहोत की आम्हाला काय दिली आणि त्यांना काय दिली. कारण का CIDची काही चूक नाही आहे, SITची काही चूक नाही आहे. त्यांना जी माहिती ह्यांनी हँडओव्हर केली ती माहिती काय आहे